आणि आता आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजसेवी युवकांना, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्यांना एकत्र करतोय, सगळ्या संस्थांना, आणि एक फेडरेशन तयार करतोय महाराष्ट्राचं. आणि जे लढेल या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधामध्ये. आपण कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या पुढाऱ्याच्या विरोधात नाही, आपण विरोधात आहे सिस्टमच्या, जी भ्रष्टाचार करते. म्हणजे पुढाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहे, थोर पुढारी, चोर पुढारी, थोर अधिकारी, चोर अधिकारी. तसं जे चोर आहेत आपण त्या चोरांच्या विरोधामध्ये आहे. हां, आणि म्हणून आता आम्ही एक तुमचा आशीर्वाद इथे घ्यायला आलोय. आता आम्ही हे पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला इकडे आशीर्वाद घ्या. आणि माझा एक तुमच्या माध्यमातून मला एक संदेश की 288 आमदार आहे राज्याला, आणि अधिकारी आपण बघतो प्रत्येक कार्यालयात गेलं की अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. काम म्हटलं का, फाईल म्हटलं का, आणि काही झालं का कर्मचारी कमी, पोलीस स्टेशनला गेलं कर्मचारी कमी, दवाखान्यात गेलं डॉक्टर कमी, शाळेत गेलं 1 ते 7 वर्ग 2 शिक्षक, एक मास्तर 4 वर्ग सांभाळतो. मग माझं म्हणणं काय आहे की एक जिल्हाधिकारी 1 जिल्हा सांभाळतो, एक विभागीय आयुक्त 4 जिल्हे सांभाळतो. तसा एक आमदार एका कलेक्टर सारखा 1 जिल्हा का सांभाळू शकत नाही, आणि एक विभागीय आयुक्त जसा 4 जिल्हे सांभाळतो तसा एक खासदार 4 जिल्हे का सांभाळणार नाही. मग ही जी आपण भरमसाठ संख्या केली, याच्यातून जो त्यांच्या पगारावर एक आमदारला 2.25 लाख रुपये पगार जातोय. म्हणजे आज हा जो भरमसाठ पैसा त्यांच्या मौजमजेवर आपला खर्च होतोय. कितीतरी हजारो आमदार आहे, त्यांना पेन्शन मिळते. कितीतरी आमदारांच्या कुटुंब आहे, परिवार आहे, त्याच्यात पेन्शन मिळते. म्हणजे याच्यावर खूप खर्च जातोय. एक आमदारला 3 लाख जरी धरले तर 288 जे होतात 9 कोटी, आणि परत नंतर ते याच्यात जातात 100 कोटी. म्हणजे एवढा वर्षाला जर आपण खर्च करत असेल, त्यापेक्षा त्या खर्चामध्ये शाळा उभारल्या जातील, महाविद्यालय उभारले जातील, हॉस्पिटल उभारले जातील. तर मग ही संख्या कमी व्हावी यासाठी आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे. आम्ही जनजागृती उभी करतोय. चांगलं आहे, करा, संघटन करा. जेवढं मोठं होईल तेवढं यश मिळेल. बरोबर. सरकारचं नाक दाबलं तर तोंड उघडलं पाहिजे. बरोबर आहे.